अजूनही पंढरीच्या वारीला महादेवजी जातात. वारी म्हटलं का बैराम दादा वारकऱ्याला काही सुचत नाही. पडशीन पताक, कागद, प्लास्टिकचा, तांब्या आणि ताट जर्मनचा झेंडा घेतला, चालला ज्ञानबा तुकाराम. बायको वैतागून गेलेली असते. बऱ्याच वारकऱ्याच्या वैतागलेल्याच असतात. कारण दिवस पेरणीचे आणि हे चाललं झेंडा घेऊन. बरं सांगतही नाही. मग बायको मागू सांगून तरी जा ना. काय बाजरी पेरू का गाजर गवत? ते म्हणत तिकडे तुझं वाटोळ होऊ देईल. संपदा सोहळ्या नावडे म्हणाला, लागला टकळा पंढरीचा. तसं भगवान शंकर पंढरपूरला निघाले. पार्वती आईनं आवाज दिला, कुठं चालला तुम्ही? वारीला. वारीला असं तुम्हाला बरं वाटतं? कुठला सुटला चालला झेंडा घेऊन वारीला? तुला सांगतोय फार वाढू नका प्रकार. आमची नाही काही इच्छा होत वारीला यायची. तुला काय वाटलं पार्वती? माझ्या पांडुरंगाची वारी काय पुण्याच्या सारसबागेतलं फिरणं वाटलं का? तो 11-12 लाख यात्रा असेल. लेकरू हरवलं सापडत नाही मायला. दिवसभर पालाया लावू नका, मी येणार. येणार म्हटल्यावर होच म्हणावं लागलं. इथं मोठे मोठे हो खातो, इकडे पाहू नका कोण देतो. आता माणसं एवढी हुशार झाली, उमेदवारापेक्षा मतदार हुशार आहे. आप्पा काय बोलतो इकडे नाही पाहत लोक, कोण बोलतोय. अरे नाही तर भाषण करायला काय लागतं? संताची प्रमाण घेऊन भाषण रंगवता येतं. दारूबंदीवर दारू मुकावे मान दारुणे अब्रू जायचे, दारू बहु दुर्गंधी दारुणे धक्को खायचे, कहे दास करगरी नरक मो जायचे, दारू गांजा मत पी यारो अक्कल गुंग हो जाती, अपने कमर का दाम खर्च कर मुंह में मक्खी आती. टाळ्यांचा कडकडाट लोकांनाही वाटतं यांच्या भाषणानं आपलं गाव व्यसनमुक्तीच्या क्रमांकात नक्की पहिलं येणार. वा. अरे पण भाषण चाललं कोणाचं? ज्याला जास्त झाली त्याचं. मग आता सुटेल का बाकीच्यांची? म्हणजे बोलतो काय यापेक्षा बोलतोय कोण, विषय काय यापेक्षा वक्ता कोण, तसं खातो काय यापेक्षा देतो कोण. भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. आणि प्रसाद शब्दाचा अर्थ आम्ही समजतो तेवढा संकुचित नाही. प्रसाद शब्दाचा यथार्थ अर्थ आहे प्रसाद असतो प्रसन्नता. आणि प्रसन्नता हे दुःखाची हानी करण्याचं एकमेव साधन आहे. संपत्ती आणि विपत्ती फारसं सुखदुःखाला कारणीभूत नाही. आणि जर संपत्ती सुख देत असेल तर अब्जाधीश माणसं मग आत्महत्या का करतात? याचं उत्तर आहे त्याचं मन विषण्ण आहे. जिथं मन विषण्ण आहे तिथं सुखाची हानी आहे. जिथे मन प्रसन्न आहे तिथे दुःखाची हानी आहे. मन करारे प्रसन्न सकळ सिद्धीचे साधन, प्रसन्नता नाम प्रसाद आहे. आपण जीवन स्वीकारलं ना मग दोन्ही गोष्टी घडणार, त्याला जीवन म्हणतात. सुख आणि दुःख याचं मिश्रण म्हणजे जीवन आहे. दोन्ही प्रकारच्या पत्रिका ते लेखून कळविण्यात आनंद वाटतो की 12 वर्षांनी मुलगा झाला, सहकुटुंब सहपरिवार बारशाच्या कार्यक्रमाला अगत्य येण्याचं करावं. त्याला नाईलाजानं छापावं लागतं. कळविण्यात अत्यंत वाईट वाटते की पूजनीय पिताजींना देवाज्ञा झाली आपण गोड जेवणाला यावं. हे दोन्ही घडतं त्याला जीवन म्हटलं जातं. तुम्ही पहा सकाळी पांढऱ्या कापडामध्ये गुंडाळलेलं प्रेत चौघांनी खांद्यावर घेतलं, पुढचं मडकं धरून चाललंय, मागचा समाज रडत निघाला. प्रेत यात्रा. त्याच दिवशी त्याच रस्त्यावर रात्री 8:30ला एक नवरदेव घोड्यावर बसतो आणि तरणी बांडपोर डीजेच्या तालावर डिस्को नाचतात. असं जीवन आहे. उधर कोई रो रहा इधर कोई गा रहा, उधर एक जनेजा उठा जा रहा तो इधर एक दूल्हा घोडे चढ रहा. सुख आणि दुःख याचं मिश्रण म्हणजे जीवन आहे. म्हणून ज्या दिवशी मनाविरुद्ध घटना घडतात मावल्यांनो, त्या दिवशी रॉकेल ओतू नका, कोरड्या विहिरीत विड्या टाकू नका, रेल्वेच्या रुळावर झोपू नका, रोगोरची बाटली घेऊ नका. मन प्रसन्न करा. अरे प्रसन्न होईल कशानं? वजावाकीनं. वजावाकी म्हणजे थोरा मोठ्याच्या दुःखाची यादी डोळ्यापुढे आणा. शिबिदतीचे हरिचंद्र नरेसा सहे धर्महित कोट कलेसा, रमते देव बली भूप सुजाना, परम धरेव सह संकट नाना. त्यांच्या मानाने एक नया पैसा दुःख आपल्या जीवनात नाही.
म्हणून मन करा रे प्रसन्न. आणि प्रसन्नता हे प्रसादे सर्व दुःखानाम हानिरशोपजायते, उलट विषादे सर्व सुखानाम हानिरशोपजायते. सर्व सुखाची हानी विषण्ण चित्त करते, तर दुःखाची हानी हे प्रसन्न चित्त करते. आणि प्रसाद फक्त दोघच देतात. जीवाच्या दुकानात प्रसन्नता नावाचा माल शोधून सापडायचा नाही. पुरीजी बदाम खातं, काजू खातं, बेदाना, तरी चेहऱ्याकडे पाहून शंका येते याच्या घरात वाईट घटना घडली. विचारता क्यों रोते जी? कौन? आप? मैं नहीं रोता. फिर मेरी सूरत ही वैशी. फोडीली गोवरी तैसा दिसे तोंडावरी. प्रसन्नता दोघाकडे आहे, संताकडे अथवा भगवंताकडे. म्हणून आतापर्यंत प्रसाद दिल्याची प्रमाणही दोन तुमच्या लक्षात आहे. आता हे एक होऊन गेलं. भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ, या प्रमाणावरून प्रसाद दिलाय तो भगवंताने. दुसऱ्या प्रमाणावरून एकची टाळी झाली, या प्रमाणावरून प्रसाद दिलाय तो संताने. आपलं भाग्य आहे नरदेह मिळाला, भारतात मिळाला, महाराष्ट्रात मिळाला, साधू संतांच्या नंतर मिळाला. संत काकुळतीला येऊन सांगता, बाबा रे, अरे उभं आयुष्य पिठलं भाकरी खाण्यातच घालवण्यापेक्षा देवाच्या प्रसादे करारे भोजना, देवाच्या प्रसादे करारे भोजना, देवाच्या प्रसादे करारे भोजना, देवाच्या प्रसादे करारे भोजन, वाल कोण कोण अधिकारी. आणि काल्याचं कीर्तन म्हटलं की कीर्तनकाराला बंधन आहे. म्हणजे बाकीच्या दिवशी काही सांगावं असंही स्वातंत्र्य नाही. भक्ती ज्ञानाविरहित इतर गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची. ऐसी कीर्तन मर्यादा आहे संताच्या घरची. पण त्यातल्या त्यात काल्याचं म्हटलं चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. भगवान श्रीकृष्णजींनी गोकुळामध्ये जे चरित्र केलं त्याचं उच्चारण काल्याच्या कीर्तनात करायचं आहे. आचरण नाही, उच्चारण. मला काही जमलं नाही बाबा संतोष पाटील, ते अवघड चरित्र आहे. आमचं एकदम सोपं आहे. दोनच पार्ट्या, इकडे रामाची तिकडे रावणाची. 7 नावं पाठ करायचे की रामायण झालं. राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न हे 4 भाऊ, रावण, कुंभकर्ण, बिभीषण. बस बोला पुंडलिकावर. यांचं एवढं किचकट आहे, कोणाचा कोणाशी दगडच. पुन्हा हे सरळ आहे. नावापासून विरोध आहे दोघांमध्ये. राम शब्दात एकही जोड अक्षर नाही, कृष्ण शब्दात एकही सरळ नाही. ते त्यांनी केलं सरळ. बरोबर. कला अर्धा र आहे, नला अर्धा श आहे, असा वेल्डिंग केलाय. कृष्ण राम सरळ आहे. जन्मापासून विरोध आहे. रामाचा भर दुपारी, त्याचा अर्ध्या रात्री. हे शुद्ध पक्षात, ते वद्यात, हे उन्हाळ्यात, ते पावसाळ्यात, हे चैत्रात, ते श्रावणात, हे नवमीला, ते अष्टमीला, हा राजवाड्यात न तो येरवड्यात सेंट्रल जेलमध्ये. याच एक बाणी, एक पत्नी, एक वचनी. त्या बाबाचं अनेक बाण्या. पुढचं तर पाठच आहे तुम्हाला, 7 दिवस तेच ऐकलं ना. अनेक पत्न्या, अनेक वचन. म्हणून अनेक बाण्या, अनेक पत्न्या, अनेक वचन. या चरित्राचं उच्चारण, एक बाणी, एक पत्नी, एक वचनी, या चरित्राचं आचरण. चरित्र ते उच्चारावे, आचरावे नाही. आणि सर्वांना पाठायत आमच्या संतोष बाबांनी सांगितलेलं आहे. आमच्या संतोष पाटलाचा परमार्थ म्हणजे धुतल्या तांदळासारखा. कधी हाक मारली तर आम्ही येतो, नाही तर हे अवघड होतं प्रकरण आजचं. पैठणच्या पुढे 40 किलोमीटर शेवगाव, तिथे रामायण रात्री संपलं तरी सवयीप्रमाणे, वेळेच्या सवयीप्रमाणे
बरोबर 1 तास आधीच आलो. एकला मोकळे करतो तुम्हाला. आता रात्रीचं कीर्तन नांदेडला आहे आणि उद्या सकाळचं दौंडला आहे. तुम्ही घ्या विश्रांती, आमचं सांगतो. संतोष पाटील आता 70 चालू आहे, पण ते 5-6 तास अजूनही बोलतो. ते चांगलं आवेशात बोलतो. काही रात्री रावण मारला, खूप ताकद लागली, तरी इथं बरोबरच. आनंद वाटला. सगळ्या मांडणेकराचं दर्शन झालं. परमार्थानं संस्कारित असणारं हे गाव. आम्ही फक्त ऐकून होतो. सुगंध येत होता, पण फुल बघायचा योग आज आला. निमित्त मांडणे करायचं आहे, पण त्या निमित्ताने सर्वांचं दर्शन झालं. आप्पा बऱ्याच दिवसांनी विठ्ठला. आमच्या संतोष दादांनी सगळे सांगितलं तुम्हाला. कृष्ण जन्म रात्री 12ला सेंट्रल जेलमध्ये, मामाच्या जेलमध्ये जन्माला आला बघ. आणि ते सौंदर्य पाहिलं ना संतोषराव, बापाला आनंद आवरला नाही. तुझी निढळी कोटी सौंदर्य पाहिलं, आवरला नाही आनंद. वसुदेवानं मिठी मारली. आप्पा देवकी माय रडू लागली. जेल मधलं पतिदेव, मिठी मारण्याच्या नका भानगडीत पडू. अहो त्या गेटच्या पुढचा तो दगड बघा. माझ्या भावानं एक एक लेकरू तंगड धरून फिरवलं, नारळ फोडतय तसं डोकं फोडू फोडू मारलं. 6 मारले ना. मग लपवा लपवा जगजेठे, एवढं तरी सोडवा सोडवा मिठी, लपवा लपवा जगजेठे. संतोष पाटील याला मायचं प्रेम म्हणतात. अरे पण बापाचं कुठं कमी आहे? लक्षात घ्या, फरक एवढाच आहे. मायचं समाजाला दिसतं, बापाचं लपून आहे. नाही तर आईपेक्षाही काकणभर जास्त प्रेम बापाचं असते. दवाखान्यात मुलगा आजारी असल्यावर बेडवर बसलेली माय तोंडावून हात फिरवते पेशंटच्या. चमच्यानं दूध पाजते, चमच्यानं औषध पाजते, गोळ्या देते, झेंडू बाम लावून देते, हातपाय चेपून देते. हे माय सगळ्या समाजाला दिसते. पण त्याच वेळेला दवाखान्याच्या रिकाम्या ग्राउंडवर पेशंटचा बाप टेन्शन मध्ये हातावर हात चोळत बिना जेवणाचा दिवसभर जरझारा घालतो. तो दिसत नाही. त्याचं कुठे प्रेम कमी आहे? माझ्या बोलण्याचा तुम्हाला राग येत असेल मावल्यांनो, तर माझ्यावर लाल डोळे करू नका. याच्या उलट डोळेच बंद करा. आणि माझं आव्हान आहे, प्रत्येक मावशीनं आपला आपला बाप आठवा. आणि मग कळेल बापाचं केवढं प्रेम असते. एका वाक्यात सांगतो, एकुलत्या एक मुलाच्या मरण्यानं न रडणारा बाप सापडेल, पण लेकीच्या सासरी जाण्यानं बाप रडल्याशिवाय राहत नाही. दगडाच्या हृदयाचा माणूस असू द्या. 24 वर्षाची ताई बासिंग बांधलेली पहिली पप्पाजवळ येते, माय लेकराच्या तोंडावरून हात फिरवते, तशी बापाच्या तोंडावरून हात फिरवून एवढंच म्हणते, बाबा खूप धावला आमच्यासाठी जन्मभर, तब्येतीची काळजी घ्या बाबा. बस. कन्यादान सुखे जरी करी पिता, शोकांत अंतरी कलेजा का टुकड़ा, जब पिता को छोड़ जाता है तो पिता दीवाल पे सर पटक पटक के रोता है. कोणी असू द्या, त्या दिवशी नापास आहे. ते माय लेकी अंगणामध्ये एकमेकीला भेटतात, रडतात. गावातल्या 5-25 महिला त्याही रडतात. त्यांनाही कोरोना सारखी लागण होऊन जाते. मग त्यांची चर्चा, केवढी रडती माय, केवढी रडती. अरे केवढं प्रेम आहे आईचं, कोण नाही म्हणतं. आईचं प्रेमच आहे ना. पण त्याच्यापेक्षा पाहायचं का, घरात जा, घरात जा, काय दिसेल तुम्हाला? त्या मुलीचा बाप एकटा बसून असेल, तोही भिंतीकडे तोंड असेल, भिंतीच्या कोपऱ्यात असेल, त्याच्या दोन्ही हातात संतोषदादा उपरणं असेल, आणि 25 वर्षापर्यंत लाडात वाढवलेल्या लेकीचा आठव करू करू बाप उपरणं भिजेपर्यंत एकटा रडत असेल. अरे त्याचं कुठं प्रेम कमी आहे? फक्त मायचं समाज पाहतो, बापाचं लपून आहे. एवढंच लक्षात घ्या.
किरकोळ संकटाच्या वेळेला आईची आठवण येते, हे सहज आहे, नैसर्गिक आहे. चालता चालता जर काटा बोचला पायात, सहज म्हणतोय माणूस, आई ग, आई ग. बर का आप्पा, पण हायवे क्रॉस करताना लक्ष नाही, अर्ध्यात आला आणि तिकडून ट्रक करकचून ब्रेक दाबून 10 फुटावर थांबला. आता आई ग नाही, दोन्ही हात वर करून बाप रे. इथं आई नाही आठवत. आई किरकोळ संकटाच्या वेळी, पण भयानक संकट आलं की सहज शब्द बाप रे असतं. हे इथून वाढलं आपलं. सोडवा सोडवा मिठी, लपवा लपवा जगजेठी, हे मायचं देवकीचं प्रेम. आता पुढे सोसाट्याचा वारा आहे, मुसळधार पाऊस आहे, काळी कुट्ट रात्र आहे, यमुनेला पूर आहे, विजाचा कडकडाट. तरी लेकराला टोपल्यात घेतलं बापानं, गळ्या इतक्या पुराच्या पाण्यातून गेला आणि गोकुळात लेकराला सुरक्षित ठेवून पुन्हा तांबडे फुटायच्या आधी बाप जेलमध्ये वापस आला. अरे बापाचं कुठं प्रेम कमी. विठ्ठल अजून थोडस रामायणात जाऊ बरं का. आपण तुम्ही ऐकलेला आहे, पाठ झालाय तुम्हाला. मी आईचं आणि बापाचं याकरता सांगतो. सुमंत प्रधानाने 6व्या रात्री रथ वापस नेला. संतोष पाटील तुम्ही शिल्लोडला नियोजक होते, तुम्ही ऐकलं तर काही सांगायची गरज नाही. रात्रीचे 12 वाजलेले. माय कौसल्याने विचारलं, आणलं माझ्या रामाला? रडायला लागला सुमंत. अश्रूनच उत्तर मिळालं आईला, रडू नको बाबा, मी रामाची आई आहे आणि आईच्या नात्यानं माझा एक प्रश्न आहे सुमंता. बोला आई साहेब. 6 दिवसापूर्वी माझ्या रामाला गुरुजी वसिष्ठनी सांगितलं होतं, रामा उद्या राज्याभिषेक आहे का तुझा? नियम आहे, आज जेवायचं नाही, झोपायचं नाही, दरबारच्या आसनावर बसून राहायचं. ए पोरी, ते चाललं तिचं लिखाण काय चाललं. उद्या राज्याभिषेक आहे. माझा राम आदल्या दिवशीच गुरुजीनं उपवाशी ठेवला. उपवास करावा लागतो म्हणे गुरुजी म्हणे. काही खाल्लं नाही माझ्या रामानं. दुसऱ्या दिवशी राज्याभिषेक नाही सुमंता, तसाच उपवासी उठला आणि बिना आंघोळीचा वनवासात गेला. अरे मी माय आहे त्याची. आईच्या नात्यानं माझा एक प्रश्न आहे बाबा, काही खाल्लं होतं माझ्या रामानं? तुम्ही पहा अप्पा, किती मोठं व्हा तुम्ही, किती मोठं व्हा, तरी आईच्या दृष्टीनं तुम्ही तिचं बाळ असता. आणि हा एवढा तुम्ही भाग्यवान आहे संतोष दादा. घरी आल्यावर चौघाचे 4 प्रश्न असतात. पहिला प्रश्न बाप विचारतो, मग मुलगा विचारतो, मग बायकोन, शेवटी आई. तुमचे अनुभव आहे. कमाई करून आला की बाप विचारणार कितना कमाया, मुलगा विचारतो कितना बचाया, बायको विचारते कितना लाया, आणि शेवटी माय, बेटा कुछ खाया. हे एकच पात्र आहे जगात तुमच्या जेवणाची चौकशी करणार, एकच पात्र आहे. आणि पहा, आईच्या हातचे साधे पदार्थ असू द्या, पार चटणी भाकरी असू द्या, तरी अमृतासारखी गोडी त्या पदार्थाला. आई मेल्यावर मग ते पदार्थ जन्मभर खा, ती मजा नाही. कारण आईनं लेकरासाठी नुसता स्वयंपाक केला नसतो, त्याच्यात आपलं प्रेम ओतलेलं असते, म्हणून त्या पदार्थाची चव असते. आणि पूर्वीची एखाद्या वेळेला स्वयंपाक चांगला झाला तर भाऊ भाऊ तुटून पडतात, काही ठेवत नाही, रिकामे भांडे. तरी माय तांब्याभर पाणी पिऊन किचन मध्ये समाधानानं बसलेली असते. मोठ्या मुलाला संशय येतो की आपण सगळे खाल्लं, आईसाठी काही राहिलं नाही. मोठा मुलगा किचन मध्ये येतो तर माय समाधानानं पाणी पिऊन बसली. आई काय बेटा, सगळे भाऊ भाऊ जेवलो, आम्ही काही नाही ठेवलं तुझ्या करता, भांडे रिकामे झाले, तू उपवासीच आहे.
नाही, उपवाशी नाही माझ्या राजा. मग तुम्ही माझे लेकर पोटभर जेवला ना, त्याच वेळेला माझं पोट भरलं बेटा. याला माय म्हणतात, हे लक्षात ठेवा. म्हणून पहिला प्रश्न विचारला संतोष भाऊ, कुछ खाया था मेरे बेटे ने? सुमंत रडून म्हणतात, खाने के बारे में पूछ रही क्या मां? 3 दिन बीते बिनु जल पाना. 3 दिवस तिघानं पाणी सुद्धा घेतलं नाही आई साहेब. जब चौथा दिन निकला श्रृंगवेरपुर पहुंचे जाई, श्री भगवान फल कछु खाई. द्याना ठेवून ते आता प्रसाद ठेवून द्यान, बसा खाली. असं चाललंय. ते संतोष दादाला जमतं, ते मला जमदाग्नीच म्हणतात लोक. मग मला जमत नाही, कारण आपण एकरूप झालो ना प्रसंगामध्ये. अरे हा आनंद टाटा बिर्लाला नाही ना. हे काय साखरीचा पुडा आणि ते बसले तेल होतं त्याच्यात. जागेवर बसा आता सगळे. विठ्ठल, मी आईचं बापाचं सांगत होतो आपा. मी शुद्धीवर आहे अजून, बरोबर मुद्दा कुठून नाही. बस खाने के बारे में पूछ रही मां. 3 दिन बीते बिनु जल पाना. तिघानं 3 दिवस पाणी नाही घेतलं आई साहेब. चौथा दिवस निघाला तर तो शृंगवेरपूरचा भिल्ल त्यानं रडू रडू आग्रह केला. संतोष भाऊ, त्याचा उद्देशही होता, प्रभू आज काहीतरी खा, आमच्या गावात आला तुम्ही. अरे बाबा, 3 दिवस झाले मी काही खाल्लं नाही. नसेल खाल्लं पण आज खावं लागेल. का? भिल्ल जमातीचा कलंक मिटवण्यासाठी. प्रभूला कळलं, म्हणजे तुम्ही जर काही खाल्लं नाही ना मालक, चंद्र सूर्य असेपर्यंत भिल्ल जमातीला कलंक लागेल. इतिहास लिहिला जाईल की जगाचा बाप भिल्लाच्या गावात उपवासी झोपला होता. आणि जर काही खाल्लं ना मालक, तर आमच्या जगातल्या भिल्लांचा गौरव वाढेल. इतिहासवाले लिहितील 3 दिवस जगाचा बाप उपवासी होता, पण भिल्ल जमातीने काही खाऊ घालून झोपवला होता. ठीक है, लाओ. श्री भगवान फल कछु खाई. सफर कैसी हुई? श्रृंगवेरपुर तक रथ थामा, बाद में नैया थी और बाद में तीनों पैदल गए. पैदल शब्द ऐकला आणि माय कौसल्या रडून म्हणू लागली, रघुनंदन पायी गेला, रथकारे तो आणला. रात्रीचे 12 वाजले. आईनं वर बघितलं आणि पहिली प्रार्थना सूर्यनारायणाची केली. सूर्यवंशी नारायण, सूर्यवंशी नारायणा माझा राघव येतो वना. सूर्यवंशी दिनकरा तापून कोरे भास्करा. आईचं प्रेम. माझ्या बाळाला 14 वर्षे चटका बसणार नाही सूर्यदेवा, याची काळजी घ्या. मग कौसल्या माईनं जमिनीकडे पाहून नमस्कार केला. रात्री 12ची गोष्ट. अहो धरणी माय बहिणी, सांभाळावा कोदंड पाणी. इथपर्यंत ठीक आहे. आता बापाचं. सुमंत प्रधान पुढे आले. निश्चिष्ट पडलेला राजा, 6 दिवसापासून जमिनीवर पडलेला, डोळे मिटलेले, पण जबाबदारी आहे प्रधानावर, सांगावं लागणार निरोप. जय जीव या शब्दाचा उच्चार केला आणि दशरथजीनं ओळखलं, माझा सुमंत आला. देखी सचिव जय जीव कही, कीने उदंड प्रणाम. घाबरू नको, बरोबर आहे. देखी सचिव जय जीव कही. असं घाबरायचं नाही. देखी सचिव जय जीव कही, कीने उदंड प्रणाम. सुनत उठ्या कुलमुखती, खड़े हो गए. कहो सुमंत राम सियावर रामचंद्र. असं केलं की एकदम कट करून टाकायचं. ताड़कन उठले. लाया मेरे राम को. 14 साल के पहले कोई नहीं आएगा और किसी को नहीं लाया सरकार, किसी को नहीं लाया. परिणाम राम राम कही राम, राम राम कही राम. तनु परिहरी रघुवर विरह, राहू गये सुरधाम. 6 वेळा रामाचं नाव घेऊन राजा दशरथानं प्राण सोडला. दृष्टांत संपला. आपा
माय कौशल्याचं प्रेम तिनं रामासाठी हंबरडा फोडला, बापाचं दशरथाचं प्रेम त्यानं लेकासाठी प्राण सोडला. कोणाचं कमी वाटतंय तुम्हाला? इथून वाढलं आपलं सोडवा सोडवा मिठी. इथून गेलो आपण तिकडे अयोध्या. लपवा लपवा जगजेठ. आणि पुन्हा घाई करा, घाई, उशीर लावू नका. जणी कंसासी कळलं माझ्या बाळाशी मारिल. बस, इकडचा बाबा तिकडे नेला आणि तिकडची बेबी इकडे आणली. 7 दिवस आपण ऐकलं. रळे माया कर्या कांत. तिकडे भगवान रांगू लागले. रांगता रांगता चालू लागले नव्हे. अनेक उपाय कंसाने केले. कागासूर, बकासूर, रिठासूर, शकटासूर, पुतना मावशी, माबळ भट. पण देवानं 12 वाजेपर्यंत सगळे संपवले. अवघी दैत्य खानी बुडविले. मराठीच आहे पण थोडा थोडा बदल असा होतो. 12 गाव पर बोली बदले, तरुवर बदले शाखा, बुड्ढा पामे केस बदले, लखंड बदले लाखा. 12 गावानंतर भाषा बदलते. संतोष भाऊ, आम्ही त्या कोपर गावाकडे जायचो. नुकताच कीर्तन करायला लागलो होतो. 84-85 ची गोष्ट आहे. आणि मग तेव्हा काय एसटीतून उतरायचं आपलं ते सामान. तुम्ही आले आणि तुमची पिशी. मला वाटतं पुढचं कळलं तुम्हाला. कोपरगाव बरोबर आहे. तुमची पिशी. आता नागपूरकडे पागलबाईला पिशी म्हणतात. मी म्हटलं बाबा मला चांगली नाही पिशी नाही. अहो ते सामानाची. अरे मग पिशवी म्हणणं, पिशी काय. हे 12 गाव पर बोली बदले. कुठे कमळाचा ळचा ड होतो, कुठे ळचा ये होतो, कुठे ल होतो. कोकणामध्ये कमळाचा ळचा ल. जळगाव भागात ड. जळगावच्या नडावर केड खाल्लं म्हणते. आहे का कोणी तिकडचं? ठीक आहे. नागपूरकडे ये, जळगाव. आणि कोकणात ल होतो. सगळी मंडळी तिकडचं आहे प्रमाण. का ग बगरीटा मारल्यान गो बळीन पाताळी घातल्यान गो. अवघी दैत्य खाणी बुडविली. आणि मग कंसानं मीटिंग घेतली. मावशी पुढे सरकून घ्या, त्या उन्हात आहे मावल्या. सरका पुढे, सरका पुढे, थोडं थोडं माझ्याकडे, माझ्याकडे सरका. पुढच्या मावश्या सरका पुढे, सरका पुढे, सरका पुढे. असं ऐकतात रे बाबा. नाही तर कोण कोणाचं ऐकतंय सध्या. एवढंच एक क्षत्र आहे, विनंतीला मान देतं बरं का आप्पा. नाही तर मग मोठ्या मोठ्यांना म्हणू दे, अजिबात नाही ऐकत. हे एवढ्याच क्षेत्रामध्ये राहिलं थोडंसं. आता सरकून घ्या पुढे, सरकून घ्या पुढे. हा बा जमला, आता जमला, जमलं रे बाबा. काय मजेत गेला आपले दिवस. आता आपा गाडी उतारायला लागली. 70 लागला. आता ब्रेकवर थांबू नये. ब्रेक निघाला की ते पत्र्याच्या शेडमध्ये जाणारच आहे. पण अजून काही समाजाचं प्रेम कमी झालं नाही. माझी वाट पाहतातच. बग रिठा मारिले बाळपणी अवघी दैत्य खाणे बुडवली. मग कंसानं तातडीची मीटिंग बोलवली. मथुरेतली गोष्ट आहे अप्पा. सभासद जी सरकार, कागासुर, बकासुर, रिठासुर, शकटासुर, बड़े बड़े असुर को भेजा लेकिन कोई वापस नहीं आया. मार डाला है. लगता है कि गोकुल में पैदा हुआ शत्रु खतरनाक. क्या किया जाए. मीटिंग मधले उठले. अपने गल्ली में कुत्ता शेर होता है सरकार. आपली माणसं त्याच्या गावात पाठवतो म्हणून ते आपल्या लोकांना मारतं. त्या 2 भावाला आपल्या गावात आणा. इथं हत्तीच्या पाळी तुडू, नाही तर चंदामेंदा गदा घालून पहिलवानासोबत कुस्त्या कोणी उपायानं मारू.
कंस म्हणाले, अरे उतना आसान नहीं है, वो भगवान है और भगवान को लाने के लिए भक्त की जरूरत है। आपल्या गावात एकही हबप नाही। इतक्यात एक उठला, एक आहे आमच्या घराशेजारी चंदनवाला बुआ, क्या नाम है उसका, अक्रूर, जाओ जल्दी बुला के लाओ, 11 बज गए, और 11 नहीं 12। अक्रूर जी सरकार बुला रहे। आमच्या संतोष भाऊ सारखाच पोशाख होता, 12 बंदी ते चंदन आले। अक्रूरजी, जी सरकार, तुमच्यावर एक कामगिरी। बोला, उद्या सकाळी रथ घेऊन जायचं गोकुळात, 2 भावाला बळराम कृष्णाला आणायचं मथुरेत। आज्ञा सरकार। आणि मग घरी आला अक्रूर। रात्रभर झोपण्याचा प्रयत्न अक्रूरजीनं केला, पण झोप येईना। का? मी कोण्या जन्मात पुण्य केलं, मोठ्या मोठ्या योग्याच्या ध्यानाला न येणारा भगवान, त्याला आणायची कामगिरी मला मिळाली। सकाळी स्नानादी कर्म आटोपलं, रथ सज्ज केला, घोड्याचे बागदोर हातात धरले। घोडे रथ ओढतात आपा, पण अक्रूरजीचे डोळे बंद आहे आणि डोळे मिटून चिंतन चाललेलं आहे। आजी होईल माझ्या जन्माचे सार्थक चालू आहे। रथ निघाला, आजी होईल माझ्या जन्माचे सार्थक, वैकुंठ नायक पाहिन मी। असं करीत करीत रथ यमुनेच्या काठापर्यंत आला। गोकुळात रथ थांबला। का थांबला म्हणून अक्रूरजीनं डोळे उघडले आणि पुढचं दृश्य पाहिलं। संतोष पाटील, काय दिसलं? खळखळ 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 वाहणारी यमुना, हिरवीगार दाट झाडी, पलीकडे सुंदरस वसलेलं गोकुळ। हे दृश्य पाहून अक्रूराच्या मुखातले शब्द निघाले, धन्य हे यमुना, धन्य हे गोकुळ, वृक्षादी सकळ धन्य धन्य, धन्य या गोपिका, धन्य हे गोपाळ। अक्रूराच्या मुखातले शब्द आहे, धन्य हे यमुना, धन्य हे गोकुळ, वृक्षादी सकळ धन्य धन्य, धन्य या गोपिका, धन्य हे गोपाळ, पक्षादी सकळ धन्य धन्य, धन्य गोवर्धन, धन्य वृंदावन, नंदाचा नंदन क्रीडत असे। पण देव दिसेना, कारण देव सकाळी गायी घेऊन गेले होते ना अक्रूरजी 12ला आले होते। पण अक्रूरानं बघितलं, शंख चक्र गदा पद्म चिन्ह उठलेल्या पाऊल खुणा। बस आता देव मांडण्यात नाही। देव गायी घेऊन गेला, आपण दिवसभर इथंच थांबावं म्हणजे सायंकाळी एकट्याला दर्शन होईल, म्हणून अक्रूरजीनं निर्णय घेतला। गायीच्या मागे कृष्णाची पाऊले, अक्रूरे घातले लोटांगड, गडबडा लोळे भूमीवरी, ब्रह्मादिकासी दुर्लभ येथील माती उचलुनी हाती मुखे घाली। हा दिवसभर कार्यक्रम चालला, घाबरू नका, फार लवकर झालं सुरू। अरे मोठ्या मोठ्या ठिकाणी बरं का, आपण नाव सांगत नाही, लाईट गेल्यावर जनरेटर सुरू होत नाही, 10 मिनिट झाले तरी। तर बोल जनरेटर आहे म्हणता ना, आहे म्हणे बाबा, पण डिझेल नाही। मग डिझेलला कुठे गेलं? ते भोकरदनला गेलं। भोकरदन डिझेल कधी येईल? संध्याकाळी। मग करा कालात। यांनी अर्ध्याच मिनिटात सुरू केल्याबद्दल पुन्हा धन्यवाद तुम्हाला। विठ्ठल अरे होतच असते, घाबरायचं नाही, अजिबात घाबरायचं नाही। तुम्ही आम्ही खेळी मेळीन गदा रोळी आनंद चालत, त्याचा काय दोष आहे त्याच्यात? काय चालू होतं? कीर्तन काय मला माहित नाही का काय? अरे कीर्तनातलं काय चालू होतं म्हणतो ते, कीर्तन चालू होतं म्हणतो। हा, ब्रह्मादिकासी दुर्लभ येथील माती उचलुनी हाती मुखे घाली। दिवसभर हा कार्यक्रम अक्रूरजीचा चालला। आप्पा सूर्य मावळतीला आला, इथून दिसेल तुम्हाला येण्याची पद्धत। 12व्या वर्षात पदार्पण आहे कृष्णजीचं। पितांबर निळा शेला कमरेला, त्याच्यात पिवळी बासरी, उजव्या खांद्यावर घोंगड, मस्तकाला पट्टी, मोराचा पीस, अनेक भुंग्यानं एकच बस, काळे कुरळे केस,
आडवी काठीन त्याच्यावर हात लटकवलेले, पुढे भगवान, मागे गायीचा कळप, त्यामागे गोपाळांचा मेळा. येण्याची पद्धत. वासराच्या वडीनं गायी घाई 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 येत होत्या. त्यांच्या खुरानं धूळ उडली. ती पांढरी धूळ सावळ्या कृष्णाच्या अंगावर येऊन बसल्यानं पांढरा झाला देव. मावळत्या सूर्याच्या तांबड्या किरणात पिवळा दिसू लागला. ते सौंदर्य पाहलं. माय रानातून आल्यावर भुकेलेलं लेकरू आईकडे पळत जात, तसा अक्रूरजी पळत गेला आणि जगाच्या बापाच्या पायाला मिठी मारली. इतके रडले पाणी परात कोहात चुवई नाही, नैन नके जल से पग धोये. अक्रूरजीनं देवाचे पाय अश्रूनं भिजवले. देव उभे राहिले. पायाला मिठी मारल्यामुळे गायीचा कळपही थांबला आणि त्याच्या मागचं गोपाळाचं टोळकं थांबलं. इथून दिसेल तुम्हाला. त्या गोपाळात मुख्य पेंद्या होता. पेंद्या. आणि हे सगळे भोळे बाबडे गोपाळ त्या पेंद्याला म्हणू लागले, पेंद्यासी पुसती अवघे गडी जेव्हा, अन कोण हारे बावा आला येते. पेंद्या कोण्या गावचा बुवा आहे रे? पेंद्या म्हणला, मी दिवसभर तुमच्या सोबतच राहणार आहे, मला तरी काय माहिती. हा बुवा याच्यापूर्वी कधी आपल्या गावात आलता का? नाही, संतोष बुवा मुळे आलो भाऊ. अरे याच्यापूर्वी कधी? नाही, कधीच आला नाही. पहिल्यांदाच आला ना? हो. मग याचा कोणाशी परिचय नसताना हे असं का करत? आपल्या कानोबाच्या पाया का पडतो? संतोष पाटील ते भोळे बाबडे गोपाळ पेंद्याला विचारतात, परिचय नसताना रे पेंद्या, हा परिचय नसताना हा बुवा असं का करतो? आपल्या कानोबाच्या पाया का पडतो? काय हा मागतो? यांना काय माहिती पुरीजी यांच्या देवाला घेऊन जायला आला म्हणून. आणि जेव्हा गोकुळात आले सगळे, वाऱ्यासारखी वार्ता पसरली. आपा एक दुसरीच्या दारात, हे पहा भगवान उद्या जाणार आहे, बाबा एक घ्यायला आलेला आहे. वासरं सोडली, दिवसभराची उपवासी, गायीला पित नाही. जनावरावरचा परिणाम. गायी चारा खात नाही, कोणी स्वयंपाक करीत नाही, कोणी कोणाशी बोलत नाही. एक दुसरीच्या दारात सायंकाळी झोपली का ग? इकडे काय तुला काही कळलं का? काय आपल्या कृष्णाला घेऊन जायला मथुरेहून एक बुवा आला. जा झोप घरी. घेऊन जायला आला. एवढं सोपं आहे का ग? ज्याच्यासाठी सासू सासऱ्याच्या शिव्या खाल्ल्या, जन्मभर नवऱ्याच्या लाता खाल्ल्या आपण, तरी त्याच्यावरच तीभर प्रेम कमी होऊ दिलं नाही, तो भगवान आपल्याला सोडून जाणार आहे का? मलाही तसंच वाटत होतं ग. पण खात्रीशीर जे कळालं ते सांगायला आले. तो घेऊन जायला आला यात नवल नाही. आपला देव जायला तयार झाला. कधी? उद्या सकाळी जातो भगवंत मथुरेस. वाऱ्यासारखी वार्ता पसरली. प्रातकाळी मात झाली, गोकुळात जातो भगवंत मथुरेसी. यशोदा मायची अवस्था ती तर झोपलीच नाही. संतोष पाटील सकाळी सकाळी पहाट व्हायच्या आधी माय पायशाकडे बसली. आप्पा तिला कळालं माझा कृष्ण आता कायमचा सोडून जातोय. देवाची जी पावलं होती ना छातीला लावली आईनं. 12व्या वर्षात पदार्पण झालेलं आहे. देवानं पायात काही घातलं नाही 12 वर्षाचं होईपर्यंत. दिवसभर गायीच्या माग बिना चपलाचा फिरला. तळपाय गरम आले होते आणि ते गरम पावलं छातीला लावले मायनं. ते गरम पावलं लागले छातीला तेव्हा आईच्या डोळ्याला धारा लागल्या. आणि ते अश्रू खाली पडू लागले. पावलं तर छातीला चिकटवलेली आहे. मा यशोदा रडती आहे आणि गरम अश्रू पावलावर पडले. मग कृष्णजीला जाग आली. पाहलं तर आई रडते. आई का रडतेस ग? बाळा
बिना चपलाचा तुला गाईच्या मागे लावला बाळा. तू मला कायमचा सोडून जाणार आहेस. आईचे अश्रू पुसले देवाना. तुझा दोष नाही बेटा, माझंच नसीब फुटका आहे. तयारी झाली, रथ सज्ज झाला. बलराम दादा आणि कृष्ण भगवान रथात विराजमान. नंद पाटिल आले. कान्हा, मैंने आपको पहचाना नहीं था बेटा, तो दुनिया का बाप मेरा बेटा बन के आया था गोकुल में. अज्ञान के भांति पिता के नाते कभी ताड़न किया होगा लाला, तो पिता बेटे को आशीर्वाद देता है, लेकिन तुम्हारा पिता क्षमा मांगता है. कान्हा, मुझे क्षमा करो. बाप रडतोय. माँ यशोदा गळ्याला बिलगली. कृष्ण, 2 रुपयाचा माठ फोडला होता मातीचा, त्याच्या बदल्यात मी तुला अख्खा दिवस उखळ्याला बांधला होता राजा. तेवढं विसरून जा. जिथे सुख मिळेल तिथे सुखाड राहा माझ्या बाळा, पण या खेड्यातल्या गरिबीन आईला विसरू नको. तशी आठवण नाही झाली ना बेटा, तर दही भात खाताना तरी या गरीबीन माईची आठवण येऊ देत जा. आईचे डोळे पुसले. देव म्हणले, आई प्रतिज्ञा करतोय, आजपासून तुझा कृष्ण दही भात खाणार नाही. प्रतिज्ञा केली. एवढ्यात गोपिकांचा सगळ्या मेळा आला. गोपिकांनी ते दृश्य पाहिलं संतोष दादा. त्यातल्या काही गोपिका अक्रूराकडे आल्या. असा पदर पसरला अक्रूराच्या पुढे. अक्रूरा, आमची प्रार्थना आहे बाबा, नेऊ नको श्रीधर मथुरेसे, नेऊ नको श्रीधर मथुरेसे. काही भगवान कृष्णजीकडे, देवा काय चुकलं का आमचं? नाही गोपिकांना. मग जर चुकलं नाही म्हणतोस, मग आम्हा सोडून या कैसा तू रे जासी, आम्हा सोडून या कैसा तू रे जासी. तुझं विना पिसी आम्ही सर्व. पुन्हा काही अक्रूराकडे आल्या. अक्रूरा, अरे कोण्या ब्राह्मणानं नाव ठेवलं तुझं? अक्रूर नव्हे बाई, मोठा एक क्रूर. नॉमी निरंतर क्रिया ऐसी. इथपर्यंत मजल गेली. चांडाळा, अक्रूरा चांडाळा, तुझं कोणी धाडीला? का घात करू आलासी वदिसी सकळ्या. सगळ्या गोपिका रडायला लागल्या. जेव्हा बलराम दादा कृष्णजी रथात विराजमान होऊन निघणार, रथी चढले वनमाळी. आकांत गोकुळी, भूमी पडल्या व्रजबाळी, कोण त्या सांभाळी. इतक्या रडल्या अप्पा, नयनीच्या उदकाने भिजली धरणी, जमीन भिजली अश्रूना. देव म्हणाले, अक्रूर काका, माझी माय रडते ना यशोदा, ते सहन होतंय मला. माझा बाप रडतो, तेही सहन होतं. पण ज्यांनी नवऱ्याच्या लाता खाल्ल्या पण माझ्यावरचं प्रेम कमी होऊ दिलं नाही, या गोपीच्या शोकासी न पहावे मजसी. मग काय करू देवा? वेगी हाक रथासी. वेगी शब्द आहे. वेगी हाक रथासी. अक्रूरजी म्हणाले, वेगी का? थोडं सावकाश गेलं तर नाही चालत? नाही चालत काका, कारण
वेगी हा करतासी, अहो घाई नका, सावकाश जाऊ, नाही का पुढेही बहुत करण्या. आता गोकुळातला कार्यक्रम संपला काका, आता मथुरेतला सप्ताह सुरू करायचा आपल्याला. पुढे बहुत करणे आहे. काय झालं असेल? संतोष महाराज मांडणे गावात 7 दिवस तुमची भागवत कथा आणि कीर्तन काय. आज शेवटचा दिवस. संयोजक मंडळी वाटे लावतात बुवा लोकाला काला झाल्यावर बरं का आप्पा. आता करमायचं नाही महाराज. पंढरपूर वाटत होतं आमचं गाव. काकडान हरिपाठ पावल्यावर आणि पुन्हा कीर्तन जागर भागवत कथा. करमायचं नाही महाराज. नाही पा आम्ही प्रापंचिक लोक आहे महाराज. तुमच्या सेवेमध्ये कमी पडलो असेल तर आम्हाला क्षमा करा. बुवा लोक म्हणतात बाबा तुम्ही तुमच्या लेकराकडे लक्ष दिलं नाही, एवढा आम्हाला सांभाळलं. आमच्यात काही अपराध घडला असेल तर तुम्ही मायबाप आमचे अपराध पोटात घाला. येतो बरं का बुवा लोक. गायनाचार्य असेल, भागवतकार असेल, गावकरी रडतात. आता करमायचं नाही महाराज. पुढच्या वर्षी या महाराज. जरूर येऊ. पुढच्या वर्षी या महाराज. येऊ महाराज. पुढच्या वर्षी या. अरे पुढच्या वर्षी येणाऱ्या बुवाबद्दल आता जाताना गाव रडतं. गोकुळात कधीच न येणाऱ्या देवाबद्दल काय झालं असेल? आकांत गोकुळ 4-5 पावलं टाकले असेल घोड्यानं. ते एकत्रित खेळलेले गोपाळ धावले. पेंद्या वाकड्या बोबड्या सुदाम्या श्रीदाम्या मधुमंगल कृष्णा उडी टाकली. देवानंद सगळ्याच्या गळ्याला बिलगू बिलगू रडले. कृष्णा तुझ्यामुळे सहन करत होते गाववाले, आता आम्हाला बदलून काढतील बाबा. कब आओगे काना? अरे काना कब आओगे? रोना नहीं, परसों आऊंगा. परसों बोल के गया, बरसों बीत गए तो भी नहीं आया. श्री कृष्ण चंद्र मथुरा को गए हैं, मथुरा से गोकुल को आना नहीं है. वेगी हाक. घाई न चाला काका. अहो पण घाई का? सांगितलं तुम्हाला पुढेही बहुत करणे आहे. काय करणे आहे? मी ज्याच्या करता आलो ते करणे आहे. कशा करता आला? ज्याच्या करता मी आलो ते करणे आहे. कशा करता आला? आहे तुका म्हणे. हो तुका म्हणे, तो म्हणे का? तोही म्हणे श्री भगवान वाच यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. भगवान म्हणे. आपण तुम्ही तर वेगळं ठरवलं देवा. काय तिथे जाऊन म्हणे कंस मारायचा आहे, उग्रसेन राज्यावर बसवायचा आहे, मला सांगता धर्माची संस्थापना करायची. त्यालाच म्हणतात काका धर्माची संस्थापना. धर्म काय पदार्थ आहे का? तो धर्मीच्या आश्रयाने असतो. रामाचं भांडण रावणासोबत नाही, कृष्णाचं भांडण कंसासोबत नाही. आणि व्यक्तीसोबत भांडत असेल तर तो भगवंतच ठरत नाही. भांडण अधर्मासोबत आहे आप्पा. रावण अधर्मी म्हणून मारला, बिभीषण धर्मी म्हणून राज्यावर बसवला. कंस अधर्मी म्हणून मारला, उग्रसेन धर्मी म्हणून राज्यावर बसवला. म्हणजे अधर्मीला मारणं, धर्मीच्या ताब्यात राज्य देणं, याला म्हणतात धर्माची संस्थापना करणं. आहे तुका म्हणे धर्म. स्वानासी भोजन दिले पंचामृत तरी त्याचे चित्त हाडावर, याला स्वभाव म्हणतात. ज्याचा जो स्वभाव आहे, किती प्रयत्न करा. मराठी भाषेत म्हण आहे आप्पा, जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. मेल तरी नाही जात. पहाटेची वेळ होती. संतोष पाटील टांगेवाला झोपला. पुण्यातली घोडं उठ. प्रवाशानं उठवलं तर उठलं, घोडं सोडलं, जोडलं टांग्याला, बसला प्रवासी, निघाला. 2 मिनिटात घोडा थांबला, उतरला, डॅन्स केला, पुन्हा चालला, थांबला, डॅन्स केला, चालला, थांबला, डॅन्स केला, चालला, थांबला, डॅन्स केला. 5 वेळा झालं. प्रवासी वय झाला. ए टांग्यावाल्या, स्वारगेटला जायचं आणि गाडी मिळाली पाहिजे, बसला डॅन्स करत. तुम्ही झोपत न उठवलं पाटील. फुकट नव्हतो का? फुकट नाही पाटील, माझ्याकडे 2 घोडे आहे.
वरातीचं टांग्याचं. जसा झोपतनं उठलो घोडं सोडलं आणि टांग्याला जोडलं, पण आता लक्षात आलं टांग्याचं घरी राहिलं आणि वरातीचं टांग्याला आलं. मग ते डॅन्स केल्याशिवाय स्वारगेटला जात. त्याला म्हणतात स्वभाव. कसं आधी होता वाजा, आधी होता वाजा जो स्वभाव आहे. मला माहिती तुझ्यात बदल होणार नाही. मग यशोदा म्हणली गावात राहू नको. उद्या जाई राणा सवे घेऊनी गोधना पूर्वीचा काळ. उंच मानेनं गवत तोडल्या रवंत सांगितलं जेवायला यायचं नाही रे, शिदोऱ्या घ्या. शिदोऱ्या घेऊन निघाले सगळे. गोपाळ खेळात रममान झाले. ते कळलं देवा 8 दिवस झाले आता काय खेळण्यात मजा आहे. तुका म्हणे आता खेळ मोडावा परता, कारण खांदी भार पोटी भूक, काय खेळायचे सुख. पुरीजी सर्वानुमते निर्णय झाला. झाली आता वेळ म्हणतो मोठा आजीचा दही काला. गोमटान सर्वांच्या मध्यभागी उभे राहून काला वाटतात भगवान श्रीकृष्ण. त्या प्रसंगाचं वर्णन शुकाचार्य करतात. बिभ्रत वेणू जठरपटयो शृंगवेत कक्षे वामे पाणो मसून कवनम तत्फलानिंगुलिशो तिष्ठन् मध्ये स्वपरी सरदो हासवरीस स्वर्ग लोके मिच्छन्ति बुभुज यज्ञ भुग्बाल केली.